प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज. नायलॉन मांजाच्या वापराबाबत वारंवार आवाहन करून देखील काही महाभाग नायलॉन मांजा सर्रासपणे वापरत असल्याने येवला शहर पोलीस व नगरपालिका यांनी धडक कारवाई करत अनेक ठिकाणी नायलॉन मांजा जप्त करून नष्ट केलाय. शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम संपूर्ण शहरात सुरू असून पोलीस व नगरपालिका कर्मचारी थेट छतावर जाऊन तपासणी आणि कारवाई करत असल्याचे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजा मिळून आलाय. नायलॉन मांजाच्या वाढत्या वापरामुळे पक्षी, प्राणी तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे सत्र असेच सुरू राहणार असल्याचे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दिवसा कारवाईचे सत्र सुरू असल्याने काही नागरिक मात्र शासनाचे नियम धाब्यावर बसवत आव्हानाला न जुमानता संध्याकाळनंतर पतंग उडवण्याचा आनंद घेत आहे. सण उत्सव साजरे करताना कुणाच्या जीवितास धोका होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असताना मात्र अनेक लोक ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे दिसून आले आहे. आता पोलीस प्रशासन काय पाऊल उचलते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख, येवला. नमस्कार. आज शहर पोलीस स्टेशन व येवला नगर परिषद यांच्यातर्फे नायलॉन मांजा बंदी कारवाई करण्यात आली. त्याच्यामध्ये आपण पूर्ण मिल्लतनगर शहरातील अर्धा भाग कव्हर केला आहे. मिल्लतनगर, विठ्ठलनगर, पूर्ण गावातला देवीखुंटापासून पूर्ण एरिया कव्हर झाला आहे. त्याच्यामध्ये आपण 25 ते 30 आसाऱ्या पकडल्या आहेत ज्यांच्यावर नायलॉन मांजा आपल्याला सापडला आहे. तरी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येते की आपण कोणत्याही प्रकारे नायलॉन मांजाचा वापर करू नका. आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल, तसंच गुन्हाही दाखल होईल. बोला. हां, जाऊया थोडं. हां, बोला. येवला शहरातील सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की सालाबादाप्रमाणे यावर्षी आपण संक्रांत सणानिमित्ताने जे पतंग उत्सव साजरा करतो त्यामध्ये जो आपला नायलॉन मांजा आहे त्याचा वापर कोणीही करू नये. जो आपण सुती धागा किंवा दुसऱ्या प्रकारचा धागा असतो त्या धाग्याने केलेला मांजाच वापरायचा आहे. नायलॉन मांजा कोणीही वापरू नये ही सगळ्यांना नम्र विनंती आहे. कोणी नायलॉन मांजाचा वापर केल्यास त्याच्यावर दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. हे असे आपल्या लहान मुलांना किंवा पतंगोत्सव जे मंडळ आहेत त्यांच्यामार्फत जनजागृती करावी अशी पोलीस प्रशासनातर्फे विनंती करण्यात येत आहे.